ही शेंगूळ आहे ती आपण ह्या शेंगुळाची भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला ही शेंगूळ जरा दुखवून घ्यायचे आहेत। दुखवून घेऊन आपण ही अशा पद्धतीने दुखवायची आहे ती। दुखवून घेऊन याला स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आहे ती। ही वनस्पती आहे, या रानामध्ये उगवत्या, जास्त करून ही मुरमाड भागात उगवत्या। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, ही भिजवलेली डाळ घेतल्या, एक अर्धा तास भिज घातली होती। ही शेंगदाण्याचं कूट आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, जिरे आहेत। त्यासाठी आपण कढई तापवून घेतल्या, त्यात आपण आता तेल घालणार आहे। कढई तापलेली आपली, त्यात आपण जिरं टाकणार आहे। जिरं चांगलं तडतडलं की आपण कांदा टाकणार आहे। कांदा आपण चांगला भाजून घेणार आहे। कांदा भाजून झाला का त्याच्यात आपण डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ आपली परतून झाल्या, आता आपण त्यात शेंगूळ टाकायचे आहेत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात हळद टाकूया आपण, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यात जरा पाणी टाकूया, जरासं टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया। पाच मिनिटाची वाफ देऊन झाली का आपली भाजी तयार। आपण याला भाकरी संग, चपाती संग कशाबरोबरही खाऊ शकते। लहान मुलांना जास्त करून पौष्टिक आहे। आता 5 मिनिटं झाले ती, आपण भाजी शिजल्या काय बघूया। आता आपण कसली झाली बघूया भाजी। हे बघा आपली भाजी तयार झाली। अशा प्रकारे बनवून बघा, खूप चांगली लागते। बनवायचे घ्यायचे घेऊन आपण ही अशा पद्धतीने दुखवून घेऊन याला स्वच्छ पाणी, या रानामध्ये मुरमाड भागात उगवत्या। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, ही भिजवलेली डाळ घेतल्या, एक अर्धा तास भिज घातली होती। ही शेंगदाण्याचं कूट आहे, तिखट आहे,